त्यांचं भवितव्य, त्यांची इच्छा त्यांना दुसऱ्या मार्गावरती घेऊन गेलेली, हेच ते वास्तव आहे. फक्त त्यांना संधी देण्यासाठी हात पुढे केला त्या एकनाथ शिंदेनी, म्हणून त्याला आपण नाव देऊ तर ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वाघ. अन्यथा हे ऑपरेशन नाही आहे, ही त्यांची मानसिक स्थिती आहे त्या खासदारांची, त्या आमदारांची, जी तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये दिसते आहे परिस्थिती. जे भयक्रांत झालेले आहेत आमदार खासदार, तीच परिस्थिती आता भारतभरात जे काही आमदार खासदार आहेत त्यांच्याही मनात प्रश्न निर्माण झाले, भीती निर्माण झालेली. आता जनता जागृत झालेली आहे, सद्विवेक बुद्धी त्यांची जागृत झालेली आहे की उद्या पश्चिम बंगाल सारखी आपलीसुद्धा अवस्था करणार नाही याची भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. यापूर्वी ते सामान्य जनतेला भीती दाखवत होते, संभ्रम निर्माण करत होते, दिशाभूल करत होते, पण आता ती परिस्थिती बदललेली आहे आणि पश्चिम बंगालच्या जनतेने ते दाखवून दिले. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आपले मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमच्यासमोर मी वास्तव मांडलेलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किर्लोस्कर. मित्रांनो, शिवसेना उभाटाची अवस्था दयनीय झालेली आहे आणि एवढी परिस्थिती आल्यानंतर सुद्धा त्या संघटनेचे जे विश्वप्रवक्ते आहेत ते आपला दम काय सोडत नाही आहेत, ते दमादमाने बोलत आहेत. त्याने आता नुकताच एक खुलासा केला, एक वक्तव्य केलं. ते काय म्हणत आहेत, आमची वेळ आली ना, आमची वेळ आली तर आम्ही पक्ष कसे फोडले जातात, संघटना कसे फोडले जातात ते दाखवून देऊ. वक्त आने पे हम लोग भी दिखा देंगे की कैसे पक्ष संघटना फोडी जाती है. मित्रांनो, हे आता ही वेळ कधी येणार, कुठल्या साली येणार, कुठल्या वर्षी येणार, आता हे पाहावं लागेल. मित्रांनो, त्यांनी अगोदर हा खेळ केलेला आहे 2019 मध्ये आणि तो सुद्धा त्यांनी ही युती तोडली. ज्या युतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिलं होतं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती, त्या युतीला बहुमत दिलं होतं आणि आघाडीला नाकारलं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं होतं. त्यावेळी त्यांनी ती युती फोडली होती, तोडली होती. ते विसरले नसतील तर मी आठवण करून देतो. मित्रांनो, ह्या माणसाने जी काय वाताहत लावलेली आहे त्या संघटनेची, आता निमित्त ती व्यक्ती आहे संजय राऊत, पण याला सर्वस्वी कारण कोण आहे तर लालची माणूस. आणि हा लालची माणूस कोण आहे तर उद्धव ठाकरे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे ती संघटना चालवली, त्या संघटनेवरती अधिपत्य गाजवलं, आपला एक कलमी कार्यक्रम राबवला, त्यानंतर त्या संघटनेमध्ये धुसफूस होत होती, घुसमट होत होती. ते फक्त एक संधी शोधले होते की त्या संधीचा फायदा उचलून आपण ही संघटनेमधून बाहेर पडू किंवा ही संघटनाच घेऊन जाऊ. आणि तीच स्थिती, तीच परिस्थिती त्या एकनाथ शिंदेंची सुद्धा झाली होती आणि त्यांनी ते काळ वेळ परिस्थितीनुसार ती संधी साधली आणि शिवसेना या पक्षातून या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या चेल्यांना, त्यांच्या हुजऱ्यांना, त्यांच्या गुलामांना, त्यांच्या चाटुकारांना त्यांनी हद्दपार केलं. ती संघटना तोडली नाही, त्या संघटनेतून त्यांची हकालपट्टी झालेली आहे. तरीसुद्धा हे सुधरत नाही आहे. आता परत एकदा त्या संघटनेमधील जे खासदार आहेत, म्हणजे शिवसेना उभाटा या संघटनेमधील, त्या पक्षामधील हे खासदारसुद्धा आता सोडून चालले. कारण शेवटी काय असते माहिती आहे मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचा प्रश्न डोळ्यासमोर असतो. त्याचं भवितव्य हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असते, भविष्य महत्त्वाचं असते. आता ह्या राजकारणाचं भवितव्य काय आहे तर आमदार, खासदार, नगरसेवक हे त्यांचं भवितव्य आहे. त्यांना ते परत निवडून यायचं आहे. आमदार असो, खासदार असो किंवा नगरसेवक असो, परत आपल्याला निवडून यायचं आहे. आणि निवडून येण्यासाठी त्यांना विश्वासार्हता, जे विश्वास प्रस्थापित करायचा असतो तो प्रस्थापित करणं आवश्यक असते. मित्रांनो, तुम्ही दाबून, दडपून किंवा एखादी संभ्रम निर्माण करून, दिशाभूल करून काही काळ, काही वेळ तुम्ही ती गोष्ट साध्य करू शकता. ती पश्चिम बंगालच्या जनतेने दाखवून दिलेली आहे. दहशत निर्माण करून, संभ्रम निर्माण करून त्या ममता बॅनर्जीने 3 वेळा ते मुख्यमंत्रीपद भूषवलं. पण ज्यावेळी संधी मिळाली, ज्यावेळी त्यांच्या मनात एक धैर्य निर्माण झालं, त्या मतदारांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला, त्यांच्या मनातली भीती निघून गेली. रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं,
असा त्यांनी निश्चय करून त्या ममता बॅनर्जीचं सरकार उलथवून टाकलं. आता तिथली परिस्थिती काय आहे, तिथले आमदार खासदार तोंड लपवत आहेत, कारण त्यांच्यावरती अंडाफेक केला जातोय. बॉम्ब गळे नाही, मिसाईल नव्हे, अंड्याचा गोळा, अंडे का फंडा. मित्रांनो, या एका परिस्थितीने, या एका स्थितीने पुऱ्या भारताला दाखवून दिलंय की या देशातील जो नागरिक आहे त्या नागरिकाला तुम्ही सामान्य समजू नका. लोकशाही, लोकतंत्र ही त्यांची ताकद आहे. ती जर ताकद त्यांच्या लक्षात आली आणि तीच लक्षात आणून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदीजी सरकारने तिथे राष्ट्रपती राजवट लादली नाही. राष्ट्रपती राजवट लादा असं अनेक वेळा अनेक प्रसंगानुसार सांगण्यात आलं. बरेच विश्लेषक, बरेच हे जे याचं विश्लेषण करतात, राजकीय विश्लेषण करतात, त्यांनी त्याच्यावरती विश्लेषण केलं की भारतीय जनता पार्टी का नाही पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लादत. त्याच्या मागचं कारण एवढंच होतं की त्या पश्चिम बंगालच्या जनतेच्या लक्षात आणून द्यायचं होतं की तुमची ताकद किती आहे, तुमच्या क्षमता किती आहे. तुम्ही भीतीपोटी, संभ्रमापोटी ज्या काही चुका करतायत त्या चुका आता आवरा, सद्विवेक बुद्धी वापरा आणि मतदान करा. आणि ते त्यांनी दाखवून दिलं. मित्रांनो, हेच ते वास्तव आहे. इथे ईडीचा वापर नाही केला, ना की CBIचा वापर केला, ना अन्य कुठल्या संस्थेचा वापर केला. ते वापर कोणता केला तर आत्मविश्वास प्रबळ केला, मजबूत केला त्या पश्चिम बंगालच्या जनतेच्या मनातला. आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर आज भारतभर त्या खासदारांच्या मनात, त्या विधायकांच्या मनात, त्या आमदारांच्या मनात, त्या सांसदांच्या मनात, त्या नगरसेवकांच्या मनात, त्या पार्षदांच्या मनात एक आता भीती निर्माण झालेली आहे. ती कसली भीती? जर आपण या जनतेच्या विरोधात कटकारस्थान रचत राहिलो, संभ्रम निर्माण करत राहिलो, भीती दाखवत राहिलो तर आपली परिस्थिती त्या पश्चिम बंगालच्या त्या आमदारांप्रमाणे, त्या खासदारांप्रमाणे होईल, त्या नगरसेवकांप्रमाणे होईल. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? हे वास्तव आहे मित्रांनो, हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे. अन्यथा पश्चिम बंगालच्या त्या नेते मंडळी, एका TMCची नेते मंडळी आहे त्याप्रमाणे होईल. अंडा मिसाईल, अंडा बॉम्ब, अंडा गोळी, अंडा का फंडा. आता हे संजय राऊत म्हणतायत, काय म्हणतायत, 50 खोके एकदम ओके. अरे बाबा, बस झालं आता. किती तुम्ही जनतेची दिशाभूल कराल, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण कराल. पैसे घेऊन काही आवश्यकता नाही आहे. कारण त्या आमदारांना, खासदारांना आपलं भवितव्य हे महत्त्वाचं आहे. परत त्यांना एकदा निवडून यायचं आहे. आणि ज्याचं नेतृत्व अकार्यक्षम आहे, त्याच्यात कुवत नाही आहे, क्षमता नाही आहे, असं नेतृत्व त्यांनी झिडकारलेलं आहे. जो वाघापासून त्या लांडग्यापर्यंत जाऊन पोचला, याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. वाघापासून लांडग्यापर्यंत पोचण्याला कारणीभूत कोण आहे, ती परिस्थिती का निर्माण झाली या उद्धव ठाकरेंच्या त्या राजकीय आयुष्यात, याच्यावरती सुद्धा आपण भाष्य करू. पण 50 खोके एकदम ओके, मग ते गद्दार आहेत. अरे गद्दारी तर तुम्ही केलीत, मतदाराची गद्दारी केली, त्या युतीशी गद्दारी केलीत. आणि तुम्ही काय म्हणताय, त्या खासदारांना, त्या आमदारांना म्हणतायत गद्दार आहात तुम्ही, 50 खोके एकदम ओके. बस झालं. शेवटी त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, मतलब साधायचा आहे, आवश्यक आहे ते. आणि त्यांचं राजकीय भवितव्य आहे ते. जर एखादा व्यक्ती एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये, फर्ममध्ये काम करत असेल किंवा सरकारी कार्यालयामध्ये काम करत असेल, तो कुठेही कार्यरत असेल, तर त्यालासुद्धा एक भीती असते, आपली नोकरी जाईल की आपण या रोजगारापासून वंचित होऊ, ही त्या व्यक्तीच्या मनात असते भीती. जो रोजगार मिळवण्यासाठी, आपलं भवितव्य घडवण्यासाठी नोकरी करत असतो, कामधंदा करत असतो, त्यांच्या मनात एक भीती असते. तेही धास्तवले असतात की आपण चुकीच्या मार्गाने गेलो किंवा चुकीच्या व्यक्तीसोबत गेलो, चुकीच्या व्यक्तीचं समर्थन केलं तर आपली नोकरी जाईल, आपला व्यवसाय बुडीत खात्यात जाईल. त्यामुळे तोही काय करतो, काळ वेळ परिस्थितीनुसार ठोस निर्णय घेतो. मग एखादी कंपनी तो सोडतो, नवीन ठिकाणी जातो, कारण आपलं भवितव्य ठिकाणी असेल. एखादा व्यवसाय तो सोडतो आणि नवीन व्यवसाय सुरू करतो, आपलं भवितव्य टिकवण्यासाठी. तसेच हे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत, त्यांना मी चूक समजणार नाही. शेवटी त्यांना आपल्या नेतृत्वावरती विश्वास नाही आहे. आणि असा कंडम
नेतृत्व त्यांना नको आहे, त्यांनी ते नेतृत्व झुगारलेलं आहे. भले ते म्हणत असतील काल आम्हाला उद्धव ठाकरेंशी वैर नाही आहे असं ते म्हणत असतील, पण वास्तव तेच आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांनी झिडकारलेलं आहे. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या चाटुकारांचा हस्तक्षेप त्यांनी झुडकारलेला आहे, ज्यांनी त्या उद्धव ठाकरेंना घेराव घालून ठेवलेला आहे. त्या उद्धव ठाकरेंच्या मनात एक लालच निर्माण केलेली आहे. आता मित्रांनो, लालची माणूस हा लालचीच्या दिशेनेच जाणार. एखादा जनावर असेल तर त्याच जातीतल्या जनावरांमध्ये जाऊन मिक्स होणार, त्याच जातीतल्या जनावरांमध्ये तो आपलं अस्तित्व शोधणार. तसंच आहे उद्धव ठाकरेच्या अवतीभोवती अशीच लोक आहेत. कारण जसा राजा तशी प्रजा, जसा राजा तशा त्याच्यासोबत असलेले त्याचे हे चट्टेबट्टे, त्यांचे गुलाम, हस्तक, समर्थक तसेच असणार, त्याच मानसिकतेचे. मग त्यांना सोडून जाणारे आहेत. त्यांना हे उमजलंय, समजलंय की आपलं अस्तित्व धोक्यात आहे, आपली आमदारकी धोक्यात आहे, आपली खासदारकी धोक्यात आहे, आपली नगरसेवकी धोक्यात आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला जर सर्वाईव्ह करायचं असेल, जगायचं असेल, तर आपल्याला दुसरा मार्ग चोखाळणं, निवडणं आवश्यक आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या 5 खासदारांनी एक वेगळी मार्ग धरलेला आहे. ना की हा टायगर ऑपरेशन आहे किंवा ना की हा लोटस ऑपरेशन आहे. ना ऑपरेशन लोटस, ना ऑपरेशन टायगर. हे काय आहे? त्यांची घुसमट, त्यांचं भवितव्य, त्यांची इच्छा त्यांना दुसऱ्या मार्गावरती घेऊन गेलेली आहे. हेच ते वास्तव आहे. फक्त त्यांना संधी देण्याचा साठी हात पुढे केला त्या एकनाथ शिंदेंनी, म्हणून त्याला आपण काय हे देऊ, नाव देऊ, तर ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वाघ. अन्यथा हे ऑपरेशन नाही आहे. ही त्यांची मानसिक स्थिती आहे त्या खासदारांची, त्या आमदारांची, जी तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये दिसते आहे परिस्थिती. जे भयक्रांत झालेले आहेत आमदार खासदार, तीच परिस्थिती आता भारतभरात जे काही आमदार खासदार आहेत त्यांच्याही मनात प्रश्न निर्माण झाले, भीती निर्माण झालेली. आता जनता जागृत झालेली आहे, सद्विवेक बुद्धी त्यांची जागृत झालेली आहे की उद्या पश्चिम बंगाल सारखी आपलीसुद्धा अवस्था करणार नाही याची भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. यापूर्वी ते सामान्य जनतेला भीती दाखवत होते, संभ्रम निर्माण करत होते, दिशाभूल करत होते, पण आता ती परिस्थिती बदललेली आहे आणि पश्चिम बंगालच्या जनतेने ते दाखवून दिले आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आपले मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमच्यासमोर मी वास्तव मांडलेलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.